अनावरण त्या ठिकाणी केलं. जपानमध्ये जाऊन जर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा जिथे उभा करत असाल तर तुमच्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या जवळ असलेल्या या ठिकाणी तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्याच पुतळ्याला विरोध करत आहात. ही दुर्पत्ती भूमिका आपल्या डोळ्यासमोर आहे. हा देश कशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांना जिवंतपणे या लोकांनी अनेक त्रास दिलेला आहे, तरी देखील बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला पहिलं प्राधान्य दिलं. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की ज्यावेळेस स्वहित आणि समाजहित हे माझ्यासमोर दोन ऑप्शन, दोन पर्याय जर ठेवले असतील तर मी स्वहित कधीही स्वीकारणार नाही, समाजहित याला मी पहिलं प्राधान्य देईन. पण ज्यावेळेस देशहित आणि समाजहित माझ्या डोळ्यासमोर असेल त्यावेळेस मी देशहिताला पहिलं प्राधान्य देईन. अशी व्यक्ती ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या हिताचं सगळ्यात आधी प्राधान्य ज्या देशाला दिलं, तोच देश आज बाबासाहेब आंबेडकरांच्या या 125व्या जयंती निमित्त देखील बाबासाहेब आंबेडकरांना योग्य तो सन्मान देऊ शकत नाही. म्हणजे केवळ बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती टीव्हीवर साजरी करायची, केवळ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कागदपत्री साजरी करायची की सरकारचा आदेश आहे म्हणून वर्षभर जयंती साजरी केली पाहिजे. मी स्वतः शासनाचा आंबेडकर कॉलेजला आहे, त्या ठिकाणी आम्हाला जीआय येतात की बाबासाहेब आंबेडकरांचे हे प्रोग्राम घ्यायचे. अक्षरशः मुलांना पकडून ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही माहिती नाही, बस बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर पुतळ्यासमोर उभं करायचं, फोटो काढायचे, लिगली रेकॉर्ड बनवायचे, आम्ही बाबासाहेबांची जयंती साजरी केली. अशा पद्धतीने या देशामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी झाली. पेपरमध्ये बघणारे जे दिसतायत तुम्हाला फोटो, लोकमत, लोकनायक, लोकमत, लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, यामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे फोटो दिसतायत ते बेगडी आणि अक्षरशः त्याला कसलंही भावना नसलेली जयंती या ठिकाणी साजरी झालेली आपल्याला दाखवतात. आपण स्वतः बघितलं 13 एप्रिलला IBN लोकमतवर गांधी कुटुंबाने बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली. वर्षभर पूर्वी राहुल गांधीने बाबासाहेब आंबेडकरांच्या गळ्यामध्ये, पुतळ्याच्या गळ्यामध्ये हार टाकला आणि जय भीमचा नारा दिला, महूला. अशा पद्धतीने हे लोक जी आज तुम्हा लोकांना जो संघर्ष झाला ही खरी तुम्हा लोकांना जाणीव करून दिलेली आहे. या देशाची जी सरकार आहे, जी यंत्रणा आहे, त्या यंत्रणेने तुम्हाला जाणीव करून दिलेली आहे की तुमची खरी परिस्थिती, तुमचा खरा दर्जा काय आहे. या देशामध्ये नाव तुमच्या उद्यानाचं बाबासाहेब आंबेडकरांच्यावर आहे, उद्यानाचं नाव बाबासाहेब आंबेडकर पाहिजे, पण बाबासाहेबांचा फोटो, बाबासाहेबांचा पुतळा या उद्यानामध्ये बसता कामा नये. अशा पद्धतीची सगळी योजना या देशामध्ये सुरू. आमचा जो सीएम आहे, जो पीएम आहे, सीएम आणि पीएमच्या खुर्चीच्या मागे बाबासाहेबांचा फोटो लावलेला असतो. सीएम पीएमच्या मागे बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा प्रियंबल लिहिलेला असतो, पण त्या खुर्चीवर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा माणूस कसा येणार नाही याची सगळी योजना केलेली असते. आणि म्हणून आज या तुमच्या या ठिकाणाचं नाव जरी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर दिलं असलं तरी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी कसा येऊ नये अशी सगळी ही तुम्ही जी इतिहास सांगितला तो इतिहास याचा गवाही देतो की बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी कसा येऊ नये याची सगळी योजना केलेली आहे. एका सहीसाठी सगळ्या मान्यता मी वाचत होतो बसल्या सगळ्या मान्यता असून देखील बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी आम्हाला अशा पद्धतीने बसवावा लागतो. 125वी जयंती एकीकडे मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे आणि गल्लीतली तुमची ही जयंती कशा पद्धतीने साजरी होते त्याचं चित्र तुम्हाला कुर्ल्याच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. आणि खरी गोष्ट आहे, आजही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आंबेडकर जयंतीसाठी परवानगी मिळत नाही. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देखील तुम्हाला गावागावात, खेड्याखेड्यामध्ये काढता येत नाही. आणि जर तुम्ही परवानगी नाकारली आणि तरी देखील जयंती काढली तर तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातात. ही खरी परिस्थिती आहे देशामध्ये. म्हणजे जे उदो आपल्याला देशामध्ये दिसतोय बाबासाहेब आंबेडकरांचा, हा केवळ एक खूप मोठा भुटकेबाज ही पद्धतीने अशा पद्धतीने सुरू आहे, याला भुलून जाता कामा नये. आपण ग्राउंड लेवलला आहोत, फील्ड लेवलला आहोत आणि ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळते. पण याच्यात चूक देखील आपलीच आहे, ही चूक देखील आपली आहे. आज आम्ही सरांनी सांगितलं की लोकांचा असा भ्रम होतो
की आम्ही कब्जा करण्यासाठी किंवा ताबा मिळवण्यासाठी असे प्रकार करतो की काय, अशा पद्धतीने लोकांपर्यंत भ्रम पसरवला जातो. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा एक प्रसंग सांगतो. भीमा कोरेगावचा स्तंभ आपल्याला सगळ्यांना माहित आहे. हा भीमा कोरेगावचा स्तंभ अनेक वर्षापासून तिथे उभा होता, परंतु हा स्तंभ बाबासाहेब आंबेडकरांनी शोधून काढला. का शोधून काढला? रामजी आंबेडकरांनी तो लढा दिला होता. ज्या वेळेस महार बटालियन बंद झाली, रामजी आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी तो लढा उभारला की आम्ही खूप मोठ्या पद्धतीने या ब्रिटिश सरकारला मदत करून या ब्रिटिश सरकारच्या बाजूने आम्ही लढलो आणि तुमची या ठिकाणी सत्ता आम्ही स्थापन करण्यामध्ये मदत केली आणि आज तुम्ही आमचीच महार बटालियन बंद करत आहात. हा लढा रामजींनी उभा केला, परंतु रामजींच्या आयुष्यामध्ये त्या लढ्याला यश मिळालं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर हा स्तंभ शोधून काढला. तो स्तंभ ब्रिटिशांना दाखवून दिला की हे बघा, तुमच्या बाजूने लढलेले 1818 मध्ये ही एवढी लोक तुम्हीच स्वतः स्तंभ उभा केलेला, आम्ही नाही, तुम्हीच गौरव करताना हा स्तंभ या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्याच्यावर त्या लोकांची नावं लिहिली आहे. आणि हे सगळं साबित केल्यानंतर मग महार बटालियनला पुन्हा सुरू करायची परवानगी मिळाली. तरी देखील बाबासाहेब आंबेडकरांनी दोष ब्रिटिश लोकांना नाही दिला, ब्रिटिश महारांना दिला. का दिला? बाबासाहेब म्हणाले, ज्यावेळेस आम्ही महार बटालियन मध्ये होतो, नोकरीमध्ये होतो, त्या ठिकाणी आमच्यावर अस्पृश्यता नव्हती. नोकरीमध्ये असलेल्या त्या ठिकाणी आतमध्ये जो मिलिटरीचा माणूस आहे त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये त्याच्यावर अस्पृश्यता लादली जायची नाही. गेटच्या बाहेर अस्पृश्यता, पण गेटच्या आत कसलीच अस्पृश्यता नसायची. मग बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ज्यावेळेस आमच्याकडे सगळी संपत्ती होती, आमच्याकडे यंत्रणा होती, आमच्या नोकऱ्या होत्या, त्यावेळेस आम्ही आमची व्यवस्था का उभी केली नाही? आज महार बटालियन बंद झाली, आमचं शिक्षण बंद झालं. महार बटालियन चालू होती त्यावेळेस ब्रिटिशरांचा नियम होता की प्रत्येक मिलिटरीच्या मुलाला कंपल्सरी शिक्षण दिलंच पाहिजे, नाही दिलं तर त्या व्यक्तीला दंड दिला जायचा. आणि म्हणून प्रत्येक मिलिटरीच्या माणसाला त्याच्या मुलाला कंपल्सरी शिक्षण दिलं जायचं. आणि महार बटालियन बंद पडले आणि या सगळ्या मुलांचं शिक्षणही बंद पडलं. सगळ्या मुलांचं शिक्षण बंद पडलं. त्यावेळेस बाबासाहेबांनी दोष ब्रिटिशरांना नाही दिला. बाबासाहेबांनी सांगितलं, जोपर्यंत आमच्याकडे पगार होता, यांच्याकडनं पैसा मिळत होता, तोपर्यंत आम्ही आमची व्यवस्था का उभी केली नाही? आम्ही आमची शाळा का उभ्या केल्या नाही? जर आमच्या शाळा असत्या तर ब्रिटिशरांनी जरी त्यांच्या या महार बटालियन बंद केल्या असता तरी आमचं शिक्षण कधी बंद झालं नसतं. आणि म्हणून आज देखील व्यवस्था तशीच आहे. आज देखील या देशामध्ये व्यवस्था तशीच आहे. आम्ही अशा व्यवस्थेकडनं मागणी करत आहोत जी व्यवस्था तुमची कधीच नव्हती, जी व्यवस्था तुम्हाला कधीही मान्यता देत नाही, तुम्हाला कधीही समानतेची वागणूक देत नाही. अशा लोकांकडनं आम्ही समानतेची मागणी करत आहोत आणि ती तुम्हाला कधी मिळणार नाही. कारण ही 5 वर्षाची सरकारची गोष्ट नाही, ही 10 वर्षाच्या सरकारची गोष्ट नाहीये. ही हजारो वर्षापासून तुमच्यावर जी लादली गेलेली गुलामी होती, ती गुलामी आजही कायम आहे. केवळ त्याचं स्वरूप बदललेलं आहे, केवळ त्याचं स्वरूप बदललेलं आहे. तुमच्या गळ्यामध्ये आज फक्त मडकं नाहीये, तुमच्या पाठीला झाडू नाहीये, परंतु तुमची जी आयडेंटिटी आहे त्यांच्या डोळ्यामध्ये आजही तीच आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आम्हाला कशाला हवेत? की बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही जे पुतळे बांधतो ते आमच्या बांधण्यामागे आमचं उद्देश काय आहे? आम्हाला बाबासाहेब आंबेडकर सगळीकडे दिसतात याच्यासाठी बांधत नाही हो. आमची ही जी मुलं आहे, ही मुलं, ही पिढी हे बघतील हे कोण आहे, यांनी काय काम केलं होतं. आणि प्रेरणा मिळण्यासाठी हे पुतळे आम्ही बांधतो. आम्हाला पूजा करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी हे पुतळे आम्ही बांधत नाही. प्रेरणा मिळावी की ज्या व्यक्तीने आयुष्यामध्ये अस्पृश्यता असताना देखील, समानतेची वागणूक नसताना देखील, ज्या व्यक्तीने या देशाचं संविधान लिहिण्या इतपत अभ्यास केला असेल, कार्य केलं असेल, संघर्ष केला असेल. पाण्याचा अधिकार नव्हता तुमच्या महाडच्या 14 तळ्यामध्ये, साधं कुत्रं पाणी पित होतं, पण तुम्हाला पाण्याला हात लावता येत नव्हता. ते पाणी आज तुमच्या दारापर्यंत आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. हे सगळं ज्यावेळेस त्या व्यक्तीला कळेल की या व्यक्तीने काय केलं होतं आणि त्या पद्धतीने तो त्याचं आयुष्य ठरवेल, याच्यासाठी आम्ही ते पुतळे उभारतो. आणि त्यांना माहित आहे की हा समाज, आम्ही देव धर्म याला मान्यता देत नाही, आम्ही भक्ती याला मान्यता देत नाही. आणि म्हणून
हा जो समाज आहे, हा समाज हे पुतळे उभा केल्यानंतर त्यांना माहिती आहे तुम्ही पूजा करणार नाही, त्यांना माहिती आहे तुम्ही बाबासाहेबांची भक्ती करणार नाही, तुम्ही अनुयायी आहात हेही ते त्यांना माहिती आहे. आणि अनुयायी अनुकरण करतो आणि तुम्ही तुमच्या महापुरुषांचं अनुकरण करू नये आणि म्हणून हे सगळं प्रयोजन आहे. आज जगात सगळ्यात जास्त पुतळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. जपानमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं किती जपानमध्ये गेले असतील, वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या कॉन्फरन्सेसला बाबासाहेब आंबेडकर जात होते, पण तरी देखील तिथे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कशासाठी उभा केला असेल? तिकडच्या लोकांना कळण्यासाठी की एका व्यक्तीकडे कसलेही साधन नसताना ती व्यक्ती जगाचं नेतृत्व करण्यासारखी घडू शकते हे सांगण्यासाठी तिथे त्या ठिकाणी पुतळा उभा केला. आणि म्हणून आपल्याला आपली व्यवस्था निर्माण करावी लागेल. तुम्हाला तुमची व्यवस्था निर्माण करावी लागेल. किती दिवस तुम्ही तुमच्याच दुश्मनांकडनं हात पसरून तुम्ही वागणार आहात? तुम्हाला तुमची व्यवस्था निर्माण केली पाहिजे. तुम्ही सांगितलं अभ्यासिका चालू करायची आहे, लायब्ररी चालू करायची आहे, चालू करा. आजही मी तुम्हाला सांगतो, तुमची जी मुलं इथे बसलेली आहेत, लहान लहान मुलं, या मुलांचं अक्षरशः संपूर्ण आयुष्य बर्बाद करण्याचं धोरण या दोन्ही सरकारच्या माध्यमातून सुरू आहे, काँग्रेस आणि बीजेपी दोन्ही. हे काय वेगवेगळे नाही, हे दोघंही एकच आहेत. तुम्ही किती साली उभा केलं हा 2008 ला. सरकार कुणाचं होतं? काँग्रेसचं. आता चला काँग्रेसचं सरकार आहे, बीजेपीचं सरकार आलं, लगेच सही द्यायला पाहिजे होती, दिली नाही. कारण हे दोघं एकच आहे. एका नाण्याच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत, हे काही आपली नाहीत. आणि म्हणून आपल्या लोकांना आपली व्यवस्था निर्माण केली पाहिजे. मी तुम्हाला सगळ्यांना अपील करेन, तुमचे जे बौद्ध विहार आहेत ते उघडे करा. आता तुमचे बौद्ध विहार उघडी करा. केवळ त्रिशरण पंचशील साठी उघडे करू नका. तुमच्या या मुलांना तुमच्या एरियामध्ये जेवढी मुलं राहतात, युपीएससी एमपीएससीचा अभ्यासक्रम त्याच्यातनं सुरू करा. तुमच्या मुलांना प्रोफेसर बनण्यासाठी नेट सेटच्या या सगळ्या टेस्टच्या प्रिपरेशनसाठी हे सगळे विहार उघडी करा. कारण तुमच्या मुलांना या प्रशासकीय सेवेमध्ये घेता येऊ नये अशा पद्धतीचं सुरू आहे, अशा पद्धतीची व्यवस्था सुरू आहे. नेट लावून ठेवलाय, सेट लावून ठेवलाय, परीक्षा पास करण्यासाठी, एंट्रन्स टेस्ट पास करण्यासाठी 20-25 हजाराचे एक महिन्याचे क्लासेस आहेत. आणि म्हणून ही सगळी यंत्रणा तुम्ही निर्माण करा. तुमच्या विहारांमधनं एखादा भंते घडो किंवा न घडो, पण तुमच्या विहारांमधनं IAS आणि IPS हे जरूर घडले पाहिजेत. अशा पद्धतीची यंत्रणा आपल्याला निर्माण केली पाहिजे. तुमची ती विहारं तुमची आहेत, त्याच्यावर सरकारचा कसलाही नियंत्रण नाही. आणि म्हणून ह्या विहारांचा योग्य वापर करा. केवळ संडे टू संडे केवळ त्रिशरण पंचशील कराल, बाबासाहेबांचं काम पूर्ण होणार नाही. आणि म्हणून या माध्यमातून विहारांचा सगळ्यात जास्त वापर तुम्ही तुमच्या समाजाचा उन्नती करण्यासाठी करा. आज आम्हाला हे उद्यान जिथे बाबासाहेब आंबेडकरांचं आपण पुतळा अनावरण करत आहोत, एक याचं मागचं आमचं कारण काय की आमचाही समाज या ठिकाणी त्या माध्यमातून घडावा. आज टिळकाच्या पुतळ्याला कोणी मागणीही करत नाही. कधी लागतात, कधी अनावरण होतं आम्हाला कळतही नाही. तुम्हाला मागच्या 6 डिसेंबरचं चित्र सांगतो. इथे 6 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीला भेट दिली आणि नागपूरला निघून गेले. आणि तिथे गोळवळकरच मला वाटतं जाऊन गोळवळकर गुरुजींचा त्यांनी पुतळा उभा केला. RSSचे संस्थापक. हे अशा पद्धतीत सुरू आहे. म्हणजे टीव्हीवर दाखवायचं की बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीला देवेंद्र फडणवीस गेले आणि यांचा पुतळा उभा केला, ते दाखवायचं नाही. अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात आपला मिसगाईड सुरू आहे. आणि म्हणून तुम्हा लोकांना सगळ्यांना जागृत राहून हे काम केलं पाहिजे. मला माहित आहे तुम्ही लोकांनी खूप हा लढा 2008 पासून उभा केला. अनेक आज खूप मोठ्या पद्धतीने आज तुम्ही तृप्ती देसाईचं आंदोलन बघत असाल. मग या ठिकाणी आता ते हाजी अलीला येणार होते. एका तरी पुरुषाने अडवलं का हाजी अलीला? सगळ्या महिला पुढे. त्या कोल्हापूरच्या मंदिरामध्ये किंवा शनीच्या चौतऱ्यामध्ये एकही पुरुष पुढे आला नाही, सगळ्या महिला. कारण प्रकाशजी अनाऊन्स करत होते की महिलांनी पुढे आलं पाहिजे. अरे अनाऊन्स करायची गरज नाही, तुम्ही अनाऊन्स केलं पाहिजे की पुरुषांनी पुढे आलं पाहिजे. हा लढा महिलांनी हातात घ्या, पुरुषांच्या हातात देऊ नका. महिलांनी हातात घ्या, महिलांनी हातात घ्या. बघा तुमचा एक छोटासा केसाला जरी धक्का लागतो, त्यांच्या व्यवस्था ज्या वेळेस ढासळायला येते, त्यांच्या महिला
कंबर कसून बाहेर येतात आणि आम्ही आमच्या मुलांना म्हाताऱ्यांना पुढे करतो. तुम्ही पुढे व्हा, महिलांनी पुढे व्हा. आता तृप्ती देसाईचं आंदोलन कशासाठी आहे? तिने घर बसलेल्या ज्या रिकाम टेकड्या महिला आहेत त्या उभ्या केल्या आणि आंदोलनाला सुरुवात केली. हेही खूप मोठ्या पद्धतीने आम्हा लोकांना मिसगाईड करायचं आंदोलन आहे. काय मिळणार आहे तुम्हाला? कोल्हापूरच्या देवीकडे जाऊन, हाजी अलीच्या दर्ग्याला जाऊन. तुम्हाला खरंच जर प्रेरणा द्यायची असेल तर जिजाऊंच्या समाधीला जाऊन भेट द्या ना. जिजाऊंच्या समाधीसाठी आग्रह धरा ना. सावित्रीबाई फुलेंच्या समाधीला भेट द्या. पण ते करायचं नाहीये. तुम्हा लोकांना या देवा धर्माच्या मागे लावून हे अशा पद्धतीने हिंदुइझमचा प्रचार प्रसार या दिवस रात्र टीव्हीवरनं सुरू. आणि म्हणून तुम्हा लोकांना सतर्क राहून महिलांना मी अपील करीन, हा लढा तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्या. आज एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचे लंडन मधलं घर विकत घेतलं आपल्याला माहित आहे. तुम्ही करोडो रुपये टाकून लंडनचं घर विकत घेताय, तिथे तुम्ही लोक जाणार नाही. पण इकडे येताय, तुम्हाला करोडो रुपये टाकायची गरज नाही. आमचा समाज इतका आहे की एक एक रुपया जरी त्यांनी टाकला तर इथे 22 एकर मध्ये पण सगळं स्मारक आपण आपल्या खर्चाने उभं करू शकतो. एवढी ताकद आपली आहे. 1 रुपया पण आपल्याला मागायची गरज नाही. पण त्याची परवानगी देत नाही. कारण इथे आला तर तुम्ही इकडे जर स्मारक उभं झालं तर इकडे तुम्ही रोज याल, बाबासाहेबांचं आंदोलन कळेल, बाबासाहेबांचे विचार कळतील. बाबासाहेबांनी पुस्तकं जी लिहून ठेवली त्या पुस्तकामध्ये काय काय लिहिलेलं आहे ते तुमच्या तरुणांना कळू नये म्हणून बाबासाहेब देशामध्ये संपवायचा आणि परदेशामध्ये न्यायचा. आणि काय सांगायचं, परदेशामध्ये आज जेवढे पण बिझनेस या देशामध्ये सुरू होत आहेत ते नरेंद्र मोदीमुळे होत नाहीये. लक्षात घ्या, भाजपमुळे होत नाहीये. जे परकीय देश आज या देशामध्ये गुंतवणूक करतायत ते बुद्धामुळे करतायत. का? कारण या देशाचा पीएम बाहेर जातो आणि त्या सांगतो आमचा जो देश आहे तो बुद्धांचा आहे, ही बुद्धांची भूमी आहे, भारत हा बुद्ध राष्ट्र आहे असं सांगतात. मग आपण म्हणतो आमचा बुद्ध राष्ट्र आहे, याच्याकडे काही बिझनेस देऊन टाकतो. हे अशा पद्धतीने मिसगाईड करून सगळा पैसा बुद्धाच्या नावावर इकडे आणायचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर इकडे आणायचा आणि इकडे आल्यानंतर हा पैसा अंबानीला द्यायचा. म्हणजे पैसा आणायचा बुद्धाच्या नावावर आणि आल्यानंतर तो सवर्णांच्या हातामध्ये देऊन टाकायचा. अशा पद्धतीचं राजकारण या देशामध्ये सुरू आहे. मेक इन इंडिया आपण बघितलं, किती आपले मुलं आहेत मेक इन इंडियामध्ये? एकही तुमचा मुलगा नाही, एकही नाही. म्हणजे पैसा आणला बाबासाहेबांच्या नावावर, पैसे आणले बुद्धाच्या नावावर आणि सगळी फॅसिलिटी अंबानी आणि या सगळ्या लोकांना मिळाली. आणि म्हणून तुम्हा लोकांना जागृत राहून हे सगळं लक्ष दिलं पाहिजे की कशा पद्धतीचं काम सुरू आहे. आणि मी तुम्हाला ग्वाही देतो, मी इथे जवळच राहायला, मी 24 तास तुमच्या या संघटनेसोबत आहे, 24 तास तुमच्या सोबत आहे. तुम्हाला कसलीही अडचण लागली तर लक्षात घ्या, जेलमध्ये जाणारी पहिली व्यक्ती प्रकाश बिराडे नसतील, राजरत्न आंबेडकर असेल. मी तुम्हाला ग्वाही देतो. तो साधा रस्ता क्रॉस करता करता गाडी निवडवलं ना तरी माणसाला मृत्यू येतो. हे कुत्र्यासारखं मरणं आम्हाला मान्य नाही. शहीदाचं आम्हाला मरण पत्करायला मी तयार आहे, पण कुत्र्यासारखं मरणं आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून सगळ्या समाजाला एकत्रित येऊन 14ला तुमच्या इकडे कार्यक्रम असेल, किती लोक होती? पूर्ण भरलेला होता. हेच चित्र मला बदलायचं. का फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने तुम्ही फक्त 14 तारखेला येता? 6 डिसेंबरला लाखो लोक चैत्यभूमीला, 14 तारखेला लाखो लोक रस्त्यावर, फोटो काढण्या इतपत फक्त पुतळ्याजवळ गर्दी दाखवायची झालं. 15 एप्रिल उगवली की जयंतीच्या कार्यक्रमात इथेच 20च लोक, तिथे 25च लोक. आणि जेवढी संख्या तुमची 14 तारखेला जमते, जेवढी संख्या तुमची 6 डिसेंबरला जमते, तीच संख्या तुमची आयुष्यभर आणि संपूर्ण वर्षभर जमली पाहिजे. अशा पद्धतीचं काम आपल्याला केलं पाहिजे. आज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे मोठ्या पद्धतीने. पूर्णाकृती पुतळा आपण या ठिकाणी बसवलेला आहे. या ठिकाणी जल्लोष असला पाहिजे, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात महोत्सव असला पाहिजे, उत्सव साजरा झाला पाहिजे. परंतु आज इकडचं वातावरण उत्सवमय आहे का? आम्हाला सतत भीती आहे की कोणतरी येईल, पुतळा काढेल की काय, आम्हाला जेलमध्ये टाकेल की काय, आमचं आंदोलन उधळून लावेल की काय, अशा पद्धतीचं भीतीचं वातावरण आहे. आणि ज्या गाजावाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी
स्वागत व्हायला हवं होतं ते तर दूर राहिलंय. परंतु उलट जी भीती आमच्या कुटुंबियांना असेल तर आमच्या मुलांवर काय होतंय की काय, गुन्हे होतात की काय, लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने भीती जगून आपल्याला काही होणार नाही. जे जिवंतपणी घाबरतात ते मेल्यानंतर ते जिवंतपणी असतानाच मेल्यासारखे असतात. ते जिवंतपणी असतानाच मेल्यासारखे असतात. पण जे जिवंतपणी घाबरत नाहीत ते मेल्यानंतर पण जिवंत असतात. आणि हे उदाहरण आपल्या समोर असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या लोकांना सगळी मनातली भीती काढून या आंदोलनामध्ये सामील झालं पाहिजे. केवळ एका तासासाठी, एका कार्यक्रमासाठी एकत्रित येऊ नका. 24 तास एकत्रित राहा. 24 तास. आणि केवळ या मैदानातच नाही, तुमची ज्या ज्या वस्त्या त्या ठिकाणी, सगळ्या ठिकाणी एकत्रितच राहा. कारण जोपर्यंत तुम्ही संघटित होणार नाही तोपर्यंत तुमच्या संघर्षाला अर्थ नाही. आज तुम्ही संघटित नाही,